श्री स्वामी समर्थ. उद्या 6 जून निर्जला एकादशी. निर्जला एकादशी ही खूप कठोर एकादशी असते. या दिवशी पूर्णपणे निर्जली राहून म्हणजेच पाणी न पिता आणि काहीही न खाता हा उपवास केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. तर उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि घरामध्ये पैसाच पैसा येईल. यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा स्वच्छ असावा, कोणताही घेऊ शकता. एक प्लेट घ्यायची आहे, त्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, त्यावरती दिवा हा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तूप जे असतं तर ते टाकायचं आहे आणि लाल कलाव्याची वात जी असते तर ती टाकायची आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस थंड होईल नंतर दिव्याखालचा जे थोडेसे तांदूळ आहे आणि 1 रुपया आहे तर तो एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि बाकीचे उरलेले तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करू शकता. असा हा प्रभावी उपाय करायचा आहे. करून बघा, फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.